महाराष्ट्रात मागील 5 वर्षात पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूंच्या घटनांनी चिंताजनक स्वरूप धारण केले असून एकूण 1001 प्रकरणांची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे. देशभरातील आकडेवारीत महाराष्ट्र अव्वल स्थानी असल्याचे दिसून येत असल्याने पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. चौकशी दरम्यान वापरल्या जाणाऱ्या पद्धती, मानवाधिकारांचे पालन आणि पारदर्शकतेचा अभाव या मुद्द्यांवर सध्या व्यापक चर्चा सुरू आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनंतरही अशा घटनांमध्ये अपेक्षित घट न दिसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. उपलब्ध माहितीनुसार 2019 ते 2024 या कालावधीत देशभरात कोठडीतील मृत्यूंच्या अनेक घटना नोंदवल्या गेल्या. त्यापैकी सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात आढळल्याचे सांगितले जात आहे. काही घटनांमध्ये चौकशी दरम्यान झालेली मारहाण, वैद्यकीय सुविधांचा अभाव आणि विलंबित उपचार ही कारणे पुढे आली आहेत, तर काही प्रकरणांमध्ये नैसर्गिक कारणेही नमूद करण्यात आली आहेत. मात्र अशा घटनांमुळे पोलीस यंत्रणेच्या उत्तरदायित्वावर आणि चौकशी प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण होत आहेत. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की कोठडीतील मृत्यू झाल्यास त्याची माहिती 24 तासांच्या आत आयोगाला देणे बंधनकारक आहे. तसेच अशा प्रकरणांमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग, वैद्यकीय तपासणी आणि स्वतंत्र चौकशी अनिवार्य करण्यावर भर देण्यात आला आहे. तरीही प्रत्यक्ष अंमलबजावणीत अनेक त्रुटी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तज्ज्ञांच्या मते कोठडीत होणाऱ्या मृत्यूंच्या घटनांमागे विविध कारणे असू शकतात. चौकशी दरम्यान जबरदस्तीच्या पद्धतींचा वापर, पोलीस दलातील मनुष्यबळाची कमतरता, प्रशिक्षणाचा अभाव आणि तणावपूर्ण कामाची वातावरण यांचा त्यात समावेश होतो. काही प्रकरणांमध्ये आरोपींची आधीपासूनच नाजूक असलेली आरोग्य स्थितीही मृत्यूचे कारण ठरते. मात्र प्रत्येक घटनेची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी होणे अत्यावश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात. या घटनांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेवरील विश्वास टिकवण्यासाठी पारदर्शकता आणि जबाबदारी महत्त्वाची आहे. म्हणूनच कोठडीतील मृत्यूंच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने अधिक कठोर आणि प्रभावी उपाययोजना राबवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.